खानदेशी कलाकार राणी कुमावत यांच्या अधिकृत YouTube चॅनलवर भडकाऊ निघाला माझावाला या गाण्याने खानदेश कलंकित झाल्याचे व खानदेशची संस्कृतीचेही लचके तोडल्याचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे। खानदेश म्हटला की डोळ्यासमोर उभा राहतो तो संस्कृतीचा, त्यागाचा आणि संस्कारांचा समृद्ध वारसा। ही केवळ भूमी नाही तर भावनांचा एक जिवंत प्रवाह आहे। या मातीतून निर्माण झालेल्या साहित्याने, काव्याने आणि परंपरेने खानदेशाला एक वेगळी ओळख दिली आहे। इथली मायबोली ही फक्त भाषा नाही, ती आपल्या जगण्याची शैली आहे, आपल्या विचारांची ओळख आहे। मायबोली म्हटलं की लगेच आठवते ती बहिणाबाई चौधरी यांची अजरामर कविता मन वढाय वढाय उभं आभाळा एवढं। या ओळी फक्त शब्द नाहीत, त्या प्रत्येकाच्या मनातल्या भावना आहेत। मनाची चंचलता, त्याची विशालता आणि त्यात दडलेलं भावविश्व इतक्या साधेपणाने व्यक्त करणारी ही कविता आजही प्रत्येकाच्या हृदयाला भिडते। बहिणाबाईच्या लेखणीतून खानदेशच्या मातीचा सुगंध जाणवतो, संस्कारांची ओळख होते। पण आज या खानदेशाच्या नावाशी जोडले गेलेलं एक गाणं भडकाऊ निघाला माझावाला चर्चेचा विषय ठरत आहे। या गाण्यातील शब्द आणि त्याचा आशय पाहता अनेक खानदेश प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। ज्या भूमीतून इतके उच्च दर्जाचे साहित्य निर्माण झाले, त्या भूमीच्या नावावर अशा प्रकारचे गाणे येणे ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे। खानदेश हा फक्त एक प्रदेश नाही, तो आपल्या अभिमानाचा विषय आहे आणि त्या अभिमानाला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देणे योग्य आहे का, हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे। शासन कधी ना कधी अशा गाण्यांवर निर्णय घेईल, बंदी येईल, पण खरी जबाबदारी आपली आहे, प्रत्येक खानदेश प्रेमीची आहे। आपण ठरवायचे आहे आपण काय ऐकतो, काय पुढे पाठवतो आणि काय नाकारतो। जर आपल्याला खरंच आपल्या मातीचा अभिमान असेल तर अशा गाण्यांना स्वतः ऐकू नका, वाजवू नका आणि इतरांनाही वाजवू देऊ नका। हाच खरा स्वाभिमान असेल, हाच आपल्या संस्कृतीचा सन्मान असेल। कारण स्वाभिमान हा शब्दांमध्ये नसतो, तो कृतीत दिसतो आणि आपल्या कृतीतूनच पुढच्या पिढीला आपण काय देतो हे ठरत असतं। चला पुन्हा एकदा आपल्या मातीची आठवण करूया, आपल्या संस्कृतीचा सन्मान करूया आणि मन वढाय वढाय सारख्या अमूल्य साहित्याचा अभिमान बाळगूया। कारण खानदेश ही केवळ भूमी नाही, ती आपल्या संस्कारांची ओळख आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।